आपल्याला कोवळ्या वयात जे शिकवलं जातं ते पुढे आयुष्यभर आपल्या लक्षात राहतं. ज्यात नुसत्या पाठ्यपुस्तकी शिक्षणाबद्दलच मी बोलत नाहीये, तर चांगले वाईट संस्कारही आले जातात, म्हणजे तेही आपल्यावर केले जातात, आपल्याला शिकवले जातात. त्या कालखंडात आपली बुद्धी तल्लख राहावी, स्मरणशक्ती वाढावी यासाठी बदाम आणि अंजीर खायला घातले जायचे. आई वडील तेच करायचे. आपण रात्रभर बदाम भिजवून वगैरे सकाळी. पण मित्र, अंजीर आणि बदाम हे खरंच बुद्धिदायक किंवा स्मरणशक्ती वाढवणारे आहेत का? याबाबत माझ्या मनात साशंकता आहे. कारण हे बदाम आणि अंजीर ज्या अफगाणिस्तानात पिकतात तिथं ते जास्त प्रमाणात उपलब्ध असल्यानं त्यांच्या दैनंदिन जीवनात आणि जेवणातही जास्त प्रमाणात वापरले जातात. कारण आपण तर 1-2 खातो, पण तिथे तर रतीब असतो. मग भरपूर बदाम अंजीर खाणारे अरब डोक्यानं पैदल का असतात? सांगा ना. का अफगाणातून कुणी विद्वान साहित्यिक किंवा सायंटिस्ट नावारूपाला आला नाही आजवर? मग मी म्हणतो, या अंजीर आणि बदाम खाण्याला काय अर्थ आहे? भारतासारखा खंडप्राय देश 2014 साली ज्यांनी जिंकला ते मोदी, शहा, जगातला सर्वात श्रीमंत उद्योगपती अंबानी, अदानी, हे काय अंजीर बदाम खाऊन हुशार झालेत? चला, गुजरातमध्ये तर आपडो फाफडा, ढोकलो, खांडवी आणि फरसाण सारा छे ने भाई. मग कशाला हवेत अंजीर बदाम? छोड़ो ये सब, अब कल से सिर्फ फाफड़ा आणि जिलेबी. सुरुवात करायचे फाफडा आणि जलेबी. आता यातला विनोदाचा भाग सोडा आणि मी महत्त्वाचा विषय मांडणार आहे पुढे, तो ऐका. त्यातही विनोद घडलाय, त्याचा आनंदही घ्या. कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डिझी9. मित्रो, नमस्कार. जसजसा निवडणुकांचा ज्वर, ज्याला आपण सोप्या मराठीत इलेक्शन फिवर म्हणतो, तो इलेक्शन फिवर चढायला लागेल तसतसे नेते मंडळी एकमेकांवर चिखलफेक करायला सुरुवात करतील. सुरुवात म्हणजे ती तर आधीपासूनच सुरू असते, पण ती जरा अधिक तीव्र होईल. मागे मध्य प्रदेशातल्या निवडणुकांच्या वेळेस काँग्रेसी नेत्यांनी प्रचाराचा एक भाग म्हणून एक जबरदस्त मोहीम राबवली होती, ज्यात त्यांनी आमचा पक्ष हा स्वातंत्र्यपूर्व काळातला पक्ष असून भारतीय जनता पक्ष किंवा जनसंघ हे कसे तुलनेने नवखे आहेत, यांचा स्वातंत्र्य लढ्याशी कसा काहीच संबंध नव्हता, यांचं योगदानही काहीच नव्हतं, उलट राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तर ब्रिटिशांना मदत करत होता, हे आरोप, ही नेहमीची पालुपदं या लोकांनी लावली होती. आता या मंडळींच्या अकलेची मर्यादा, अकलेची उंची ही एवढीच. त्यामुळे काय बोलायचं हा प्रश्न उपस्थित होतोच. संघाचे किंवा उजव्या विचारसरणीचे अनेक नेते हे स्वातंत्र्य लढ्यात एक भारतीय म्हणून सहभागी होते. ते कुठे लेबल लावून फिरत नव्हते, ते काँग्रेसच्याच झेंड्याखाली लढत होते. मान्य की तेव्हा हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या एका संघटनेसोबत हे सगळेच असायचे, जिचं नाव भारतीय काँग्रेस होतं. मोहिंदर अमरनाथ यांच्या भाषेतच सांगायचं तर आताची काँग्रेस ही बंच ऑफ जोकर्स आहे. एक से एक नमुने यात भरलेले आहेत. संघाचा स्वयंसेवक असो की पुढे जाऊन भाजपाचा कार्यकर्ता बनलेला कोणीही नेता, त्याला जशी नमस्ते सदा वत्सले ही संघ प्रार्थना तोंडपाठ असते ना, तसंच आपलं परमवंदनीय राष्ट्रगीतही पाठ असतं. शाखेत भगव्या ध्वजाला प्रणाम करणारा स्वयंसेवक हा तिरंग्या पुढेही नतमस्तक होतो. आता हा सगळा पूर्व इतिहास यासाठी सांगतोय की दक्षिण भारतात मजबूत अवस्थेत असणाऱ्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना मात्र देशाभिमान नावाची चीज कशाशी खातात हेच बहुधा माहीत नसावं. कारण देशाच्या कानाकोपऱ्यातल्या बहुभाषिक हिंदुस्थानी जनतेनं आपलं राष्ट्रगीत प्राथमिक शाळेत असतानाच तोंडपाठ करून घेतलेलं आहे. मान्य की ते हिंदीत आहे, पण दक्षिणेत, मग ते केरळ असो की तामिळनाडू, कुठेही जा, हिंदीबद्दल कमालीचा आकस सर्वत्र दिसून येतो. येत असेल तरी न बोलणारे, हिंदी येत असेल तरी न बोलणारे दाक्षिणात्य मी माझ्या डोळ्यानं पाहिलेत, अनुभवले. आता विषय असा आहे की या व्हिडिओच्या शेवटाला मी एक क्लिप दाखवतोय, ज्यात या दाक्षिणात्य काँग्रेसींची आपल्या देशाच्या राष्ट्रगीताबद्दलची आत्मीयता, उदासीनता, काही म्हणायचं ते म्हणा तुम्ही, दिसून येते. जर का काँग्रेस हा एकमेव पक्षच जर भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी झटलाय आणि तोच पक्ष भारतातला सर्वात जुना पक्ष आहे, तर या पक्षातल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला भारताचं राष्ट्रगीत, राष्ट्रगान तोंडपाठ असायला हवं होतं. पण या क्लिपमध्ये तर यातला कुठलाच किंवा कुणालाच राष्ट्रगीताच्या जनगणमन पुढे जाता येत नाही, असंच दिसतंय. बघा. जनगण मंगलदाय. എന്താ സാർ കൂടുതൽ നന്നായി പോയോ? എന്തൊക്കെയാണ് നടക്കുന്നേ? जनगण मंगल
ഞാൻ പറഞ്ഞ പോലെ കറക്റ്റ് വിദ്യാഭ്യാസമുള്ള ഒരുത്തനും നമ്മളെ പാർട്ടിയിലില്ലേ? എനിക്ക് എഴുതാനല്ലേ സാറേ അറിയൂ, വായിക്കാറില്ലല്ലോ. या व्हिडिओत खुद्द काँग्रेसी खासदार शशी थरूर या बकवास लोकांच्या तमाशाकडे असहाय्य अवस्थेत बघताना दिसत आहेत आणि सोबत मला वाटतं सचिन पायलटही दिसतात एका फ्रेममध्ये. शशी थरूर यांच्यासारखा विद्वान नेता ज्या केरळ राज्यातून राज्यसभेवर निवडून जातो त्या केरळचा खरं तर लिटरसी रेट, साक्षरतेचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे देशात. असं असताना यांना शाळेत देशाचं राष्ट्रगीत शिकवलं जात नाही का? ते बोलता येणं अनिवार्य नाही आहे का? निव्वळ ते हिंदीत आहे म्हणून दुर्लक्षित केलं जात आहे का? दक्षिणेकडच्या राज्यातल्या, विशेषतः केरळमधल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या प्राथमिक शिक्षणात, अभ्यासक्रमात नेमकं काय शिकवलं जातं आहे हे पाहणं देखील आवश्यक आहे. कारण हा जो राष्ट्रगीताचा मुद्दा, जो आपण कदाचित हसण्यावारी नेऊ, पण इतर अनेक गोष्टी ज्या या सगळ्याच्या आडून शिकवल्या जात आहेत किंवा मुद्दाम शिकवणं टाळलं जातं आहे, जे शिकवायला हवं ते, त्याकडे एकदा केंद्रातल्या NIA सारख्या तपास यंत्रणांनी बारीक लक्ष देऊन पाहायला हवं. नाहीतर केरळबद्दल ज्या आशंका मनात डोकावत आहेत ना, त्या खऱ्या ठरायला वेळ लागणार नाही एवढं निश्चित आहे. तुर्तास इथेच थांबतो, पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.